सुंदर मनामध्ये भरली। तुम्हाला साथ देणार आहे का नाही? अभ्या, हा का नाही? मी असं सांगू शकत नाही। हा का ना? ते ऐकणार नाही, ताणारच। निदान आपण बरोबर असेल तर त्याला आधार वाटेल, पुन्हा एकटा पडला ना तर वेडे चाळे करायला लागेल। परत ते थांबले नाहीच अजून, म्हणून तर म्हणतो ना, तुला आणि मला इलाज नाही। याच्या बरोबर आपली फरफट ठरेल आयुष्यभर। हा का ना? काय तुझ्याशी बोल राहिलो मी? अभ्या, तुला कळत का नाहीये? हा नाही म्हणली तू? नाही म्हणले का मी? म्हण ना मग। हा नाही म्हणणार, जा। समजून घ्यायचं असेल तर घे, नाही तर बस तसाच। लय नाटक करायला लागलाय आता तर। इथं फोन ठेवलाय, वापरायचा असेल तर, नाहीतर स्वतःच्या हाताने टाक त्या कचऱ्याच्या डब्यात। एवढं मात्र लक्षात ठेव, मॅक कष्टाच्या पैशाने घेतलाय आपण। फोन दे की। नाही नाही, घे उठून। ब्रेक डान्स करताना लय जोर आलता ना। हाच फरक असतो है ना दादा? कसला? हे नाही, आपल्या मनातली बायको कशी, ती सतत हसणारी, आपल्याला साथ देणारी, म्हणेल त्याला हा म्हणणारी। खरी ही असं चिडचिड। माझी मनातली आणि खरी दोन्ही बी चिडक्याचे। नाही, माझी बायको सतत नाही चिडत, कधी कधी। लकी आहे ना तू। दादा मोबाईल दे तेव्हा। पोट आणि घे। हे यार दे की। आलो मी डॉक्टर। तू तर आलो। महाराज, माझ्या आब्याला लवकर बरं करा आणि ते शर्यतीचं खूळ त्याच्या डोक्यातनं काढून टाका। आता लतीला पाठवलंय मी त्याला शपथ घालायला, निदान लतीचं तरी ऐकण्याची बुद्धी द्या महाराज। बोलली का? बोलली का तू? हा मग आम्ही तो नाही ऐकणार माझं। म्हणजे मी त्याची साथ देव वा न देव, तो शर्यतीत उतरणार आहे। उतरणार आहे म्हणजे कधी ठरलं हे? त्याचं त्याने ठरवलं का? हा, मला कधी कोण सांगणार? मला काही बोलला नाही, काही नाही का? आणि पाय धड आहेत का त्याचे? आणि लते, तुला शपथ घालायला पाठवलं होतं ना मी, तू कायला नाही घातली ग शपथ? मग काय उपयोग आहे सांग तुझा तिकडे जाऊन, आणि वर येऊन तुम्हाला सांगते काही झालं तरी तो ऐकणार नाही? असं कसं करून चालेल ग? बायकोयस ना त्याची। मग अगं बायकोय म्हणल्यानंतर आपला नवरा जर चुकला तर त्याला थांबवायचं, अडवायचं, नको तो हट्ट केला तर त्याला लगाम घालायचा। कसं कळेल ना तुला? नाचत बसणार होय ग तू बायको असून त्याच्या बरोबर? असं कसं करून चालेल? मामी ऐका ना तुम्ही। नाही लते ना, आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाहीये। काही झालं ना तरी मी माझ्या आब्याला मी शर्यतीत उतरू द्यायची नाही, म्हणजे नाही। बांधून ठेवून घरात मी त्याला, बांधून ठेवून। अहो म्हणजे काय? आला मोठा न ऐकणारा, उतरणार आहे म्हणे, जमायचंच नाही आता, ते जमणार नाही। हॅलो। हा थँक्स। तुला बी थँक्यू। फोनसाठी म्हणलं मी, तू काय साठी? तुझ्यामुळे मामींचा ओरडा पडलाय मला, म्हणून म्हणते। माम सांगितलं गेलं की तू आईला? अभ्या, त्यांनी विचारलं मला। मग मारायची काहीतरी थाप। मी म्हणजे काय तो नाही अभ्या। लग्न झालंय आता आपलं, पण ते लवकरच मोडणार आहे ना। मोडतोडीची भाषा काय लागलं ते? लय चिडले आता मामी। मी बी म्हणजे मग काय सारखं लग्न मोड? अभ्या, आता जे काय ना ते तू सरळ मामींशीच बोल बरं का। लग्नाबद्दल? शर्यतीबद्दल। हा मी करतो आईला हँडल, काय नको टेन्शन घेऊ। जास्ती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नको। हे पाय माझी आई आहे, मला माहिती तिला कसं समजायचं ते। बरं मग ऑल द बेस्ट। धन्यवाद। ठेव फोन। काही आहे? हा जरा काम आहे। हा मी बी कामासाठीच केलता फोन। काय काम आहे? विसरलो मी, आठवलं की करतो परत। बर। हां
अभ्या इथं तू लवकर बरा व्हावा म्हणून आम्ही झटतोय. आणि हे तू काय करतोय? काही अर्थ आहे का तुझ्या या वागण्याला? आणि खरं सांगते अभ्या मी तुला, जर तू शर्यतीचा नाद सोडला नाही ना तर आपली मैत्री संपली म्हणून संपायची. तू जर शर्यत निवडली तर मी तुझ्या बरोबर नसते. कधी बोलणार आहे मी लतीची? एवढा वेळ का लावून राहिलो मी? लयदा ठरवतो आज बोलायचं, आत्ता बोलायचं. लती समोर आली ना की मला काय होतं कोणास ठाऊक. छातीत एकदम धडधडायला काय लागतं. जे बोलायचं ते सोडून वेगळंच बोलू लागतो मी. वाटलं होतं सोपं आहे. काय त्यात सांगायचं, लग्न नको मोडूया, माझं प्रेम आहे. हेच नाही जमत ना. प्रेम आहे म्हणून लग्न नको मोडूया एवढं सांगायला का नाही जमत आहे मला. ती दिसली की तोंडातून शब्दच नाही फुटत. पण मनातल्या भावना तर तिच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत बुवा. पोहोचवणार कशा? मग पत्र लिहिणं. त्यांना खरं तोंडावर सांगू शकत नव्हते ना मी, म्हणून मग पत्र लिहिलं त्यांना. सर कसं वाटतंय आता? मस्त एकदम. ही गोळी घ्या. सिस्टर काही हवंय का? हा, हे नोटपॅड भेटेल का? बापरे, मला मामींनी काय सांगायला पाठवलं होतं आणि मी काय करून आले? अभ्याला ठणकावून बजावलं का नाही मी? त्याला शपथ घाल असं म्हणल्या होत्या मामी, ते तर केलं नाही. उलट हसतच बसले. हसले ना की अभ्याला वाटतं झालं, सगळं टेन्शन गेलं. कुठं हरवली? नाही, पुढं नाही. काहीतरी आहे तुझ्या डोक्यात. काय? अभ्या आणि मामी. हा ते वय. बापू, मला ना मामींची साथ द्यायची असती, पण एकदा अभ्या बोलायला लागला ना की मग त्यातच सगळं बरोबर वाटायला लागतं. नाही 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 नाही, पण ह्या टायमाला ते बरोबर आहे. माहिती आहे ना बापू, म्हणून तर कात्रीत सापडले. मामींचं बरोबर आहे, पण अभ्याच्या स्वप्नावर विश्वास ठेवावा वाटतो. त्याची साथ द्यावीशी वाटते. नवरा बायकोंचं हे असंच असतं. त्या दोघांचं जग एक होतं ना. प्रेम असतं, विश्वास असतो. चूक बरोबरच्या पुढं जाऊन आपण उभं राहतो एकमेकांच्या बरोबर. नाही नाही बापू, असं काही नाही. अगं असंच असतं बाळे. तुला किती जरी वाटत असलं ना आभ्याची साथ द्यायची, तरी या टायमाला आप्पा आणि मामी आभ्याला शर्यतीत उतरू देणार नाही. त्यामुळे तू नको काळजी कर. सगळं काही ठीक होईल. शांतपणे जाऊन झोप. अभ्याला लवकरात लवकर बरं कर. सर, मी हारलेलो ते कशात? आयुष्यात. म्हणजे माझ्या आयुष्यात आता काही रस नाही राहिला. काय झालंय सर? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही, असं उदास उदास वाटतंय. मला अशी काळजी वाटत राहिली ना. कशाची? माझ्या भविष्याची. कारण माझ्या भविष्याला काय अर्थच राहिला नाही ना. हा? सगळीकडे अंधार 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 वाटतं सगळीकडे मला. कारण माझ्या आयुष्यात कोणी नाही ना, आणि मला कोणी मिळेल याची आशा पण नाही राहिली.
काय जगण्याला काय अर्थ आहे का यार? का जगतोय मी? का? सर सर आपण नंतर बोलूया का? मला ना जरा स्वयंपाक करायचंय. हा जा जा स्वयंपाक कर, पोटभर जेव, तुझ्या नवऱ्याला जेवायला घाल. इथं माझ्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे, त्याचं काय नाही वाटत तुला? पक्की स्वार्थी बाई आहे, स्वार्थी बाई. आणि मीच मूर्ख आहे, मीच मूर्ख आहे, मीच मूर्ख आहे. मी मारू का 2 चाप? तू नको मारू मला. प्रिय नाही, नको. प्रिय कसं म्हणायचं? नुसतं लतिका रूढ वाटेल का? नुसतं लतिका. हा मैत्रिणी लतिका. हे हसल दी याच्यावर, असं कोणी म्हणत का? म्हणलं सुरुवात कशी करावी? अजून सुरुवातीतच अटकलोय मी. काहीच का सुचना झालंय. मला माझ्या मनातलं तर सांगितलं पाहिजे तिला. तिच्या मनाची तयारी आहे, बापूंना सांगायचं आणि वेगळं व्हायचं. पण मला तिला सांगितलं पाहिजे. आता माझा विचार बदललाय. नकोय मला हे. मला आपलं लग्न नाही मोडायचं. लिहिलं तर पाहिजे आता. लतिका, तुला काय म्हणू ना कळतच नाही. प्रिया म्हणू, सखी म्हणू, बायको म्हणू का काय म्हणू? कारण हे सगळं तू आहे. तू मला प्रिय आहे, तू माझी सखी आहे, आणि तू माझी देवब्राह्मणाच्या साक्षीने झालेली बायको बी आहे. डबा घेऊन जाय. हा अभ्यासाठी मी नेते ना. नको, जाऊ दे ना तिला. आत्याबाई घरात मोठं कोण आहे? काय घडी घडी सांगावं लागते? मी जेवढं सांगते ना तेवढं गपचूप ऐकायचंय. तू डबा घेऊन जाय अभ्यासाठी. आणि तू थेट बँकेत जायचंय, कळतंय का? अभ्याबा राहून घरी येईपर्यंत मी तुला त्याला भेटू द्यायची नाही. हो ऐकलं का? आले आले. चहा येणार आहे का नाही? ते चहा मागू लागली. आणते आणते. यार ठेवायचा, ओरडायला लागत. आई केवढं का ते काय ग तुझं नशीब आहे. म्हणजे तू या घरात आल्यापासून नुसते एकावर एक प्रॉब्लेमच राहिले. भाऊजी घराबाहेर काय गेले, मग त्यांच्यावर हल्ला काय झाला. तुम्हाला तुमचा असा म्हणून काही वेळच भेटला नाही, नाही का? आणि आत्याबाई तर आता जरा आतीच करतायच. काय केलं त्यांनी? काय का आता तुमची ताटातूट करतायत त्या, काय केलं काय म्हणती? हो वहिनी, असं काही नाहीये. हा का नाही, तुझ्या मनाचा मोठेपणा आहे बाई. पण मला नाही पटत. आता स्वतःच्याच नवऱ्याला भेटायचं नाही असली कुठं काय अट असतं व्हय? तू बायको आहे ना त्यांची, कुणी परकी आहे का? म्हणून ना मला तुझं वाईट वाटतंय ते. आत्याबाईंचं कसं आहे, त्यांच्या पोरांपुढं त्यांना कुणाचं काही दिसत नाही. मग जरा कुठं काय खर्चटलं त्यांना तर त्यांचा जीव कासावीस होतोय. पण सुनांचं म्हणून काही विचारच करत नाहीत त्या. मी असले असतील तुझ्या जागी, माझा नवरा असा असला असता हॉस्पिटलात, पण मी तर ऐकलं नसतं. मी भांडले असते त्यांच्याशी, पण मी गेले असते बाय. हो वहिनी. हाय का आता अजून तू हितच आहे होय? हा हे काय निघाले? अगं मग जाय की लवकर. आणि हे पाय, आब्याला सांग दुपारचा जेवणाचा डबा घेऊन आई येऊ लागली. नुसतीच हा हा करू लागली. तू जाय ना, माझं लेकरू उपाशी आहे तिकडं. हा चालेल जाय लवकर माय. मग अगं हे फोन हे का ते कामाच्या गडबडीत ना काय सुधरतच नाही मला. आणि ऐक, मी काय सांगते ते आब्याला सांगायचं की तुझ्या समोर खायला, कळतंय का? लते,
माझ्या स्वप्नासाठी तू कायम साथ दिली मला, माझ्यावर विश्वास ठेवला. पण सॉरी लते, माझ्यामुळे तुला घरच्यांचा रोष पत्करावा लागला. माझी आई चिडली तुझ्यावर, पण तुला माहिती आहे ना तिचा राग तेवढा पुरता असतो. ते आता हाती गेला शेपूट राहिले. ही शर्यत आपल्या घरात वेगळा आनंद घेऊन येईल हे नक्की. आत्तापर्यंत साथ दिली तुम्हाला, पुढे मला तुझ्या साथीची गरज आहे लते. तू फक्त हसली ना तरी अंगात 100 हत्तींचं बळ येतं. हा आता आपली भेटच होत नाही त्यामुळं तुझं हसणं मिस करतोय. पण तू लय केलं माझ्यासाठी. मी नेहमी म्हणतो ना, जिथं इथं रिस्क आहे तिथं माय एंट्री फिक्स आहे. पण खरं तर हे तुला लागू पडतं. जिथं इथं रिस्क असती तिथं तिथं तू एंट्री करतीच. आप्पांना अकॅडमीसाठी कन्व्हिन्स करणं असो, शर्यतीसाठी मला साथ देणं असो, किंवा माझा जीव वाचवणं असो, या सगळ्या रिस्कचा तू निडरपणे सामना केलेला ते. तू म्हणशील आज हे सगळं तुम्हाला कायला सांगू राहिला, कारण मला कळलंय आपण एकमेकांसाठी बनलोय. माझ्या कल्पनेतली परी तूच आहे. आयुष्यभर तू माझ्या डोळ्यासमोर होती, पण माझ्याकडे तुला पाहण्याची दृष्टी नव्हती. मूर्ख होतो मी. शरीर नाही संसाराला सुंदर मन लागतं, आई म्हणते ते पटलं मला. हा पण असं नको समजू की तू माझा जीव वाचवला, मला साथ दिली म्हणून मला हे वाटू राहिलं. मला तुझ्याबद्दल खरंच काहीतरी वाटू लागलंय म्हणून मी पत्र लिहितोय. काय झालं? काही नाही मामी. तुला राग आला असेल ना माझा? असं का बोलताय? मला कायला राग येईल? आव्याला तुला भेटू देत नाही ना मी. मामी काल भेटले ना मी. पाहिलं ना तू काय झालं ते. पण मामी मी त्याला भेटले काय किंवा नाही भेटले, शेवटी तू त्याच्या मनाचंच खरं करणार. नाही ऐकणार तो कोणाचं. असं कसं नाही ऐकणार तो? हे पाय, मी आई आहे त्याची आणि ते माझं लेकरू आहे. तो एक असेल तर मी 10 आहे. त्याला काय वाटलं तो एकटाच हट्टी आहे? अगं माय, तुझं शस्त्र मी राखीव ठेवलं होतं. आता तो तुझं बी ऐक ना, तर जाऊन सांगते त्याला एकदाच काय ते. म्हणजे सोक्ष मोक्षच लावून टाकते. नाही तर काय पाहते ना कसा काय शर्यतीचा नाच सोडत नाही ते पाहतेच मी आता. तुझ्यामुळे माझं वायरिंग बिघडले. तू मोहन सरांशी बोलायची ना, नाही आवडायचं मला. तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह झालं तुम्ही म्हणून चिडत होतो तुझ्यावरलं ते. तुझा भास व्हायचा मला सतत माझ्याबरोबर तू हाय अशी जाणीव होती मला. लते, आपण खरंच लग्न नको मोडूया, कारण तू माझी जन्मोजन्मीची साथीदार आहे आणि रिअलाइज झालंय मला. आई म्हणते ते खरंय, तुझ्या इतकी बेस्ट पोरगी देवा घेऊन हुडकली तरी सापडणार नाही, हे मला तुला सांगायचंय लते. पण तू समोर आली ना की मला काही बोलताच येत नाही ना. खरं तर मनातल्या भावना बोलून दाखवायला नाही आवडत मला, पण मला बोलावंसं तर वाटतं तुझ्याशी. कारण तू फक्त बायको नाही आहे ना, माझी मैत्रीण आहे, माझा बॅकबोन आहे तू, माझा फिटनेस आहेस, माझी प्रेरणा आहे तू. ते काय बोलू अजून तुझ्याबद्दल. प्राण आहेस तू माझा. तुझ्याशिवाय आता मला आपलं आयुष्य इमॅजिनच नाही करता येत. खरं तर सगळ्यात जगासमोर गुडघे टेकून मला तुला सांगायचं होतं की माझं प्रेम आहे तुझ्यावर. तू हवी आहे मला, नको जाऊ माझ्या आयुष्यात ना तू. आय लव्ह यू लतिका. तुझाच अभ्या. ही गोळी घ्या. सिस्टर, अहो लय झोप येते या गोळीनं. हो, पण बरं वाटेल तुम्हाला. घ्या. थँक्यू.
टाकणार होतो डस्टबिनमध्ये, मी टाकतो. ठीक आहे. अबे हा बोल ना. अबे हा विक्या, एक काम करतो का माझं? हा कसलं? अरे काय नाही, एक जरा चांगलं एनवलप घेऊन ये ना. आणतो ना बाई. असं मी पाय मोडल्यापासून ना तू फुल टाइम नोकरच ठेवले मला. आण ना भाई. हा आणतो. चल. आता माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार ते. हे पत्र आता तुझ्यापर्यंत पोचलच.